वाल्मिकला सीपीएपी मशीन देण्याची वकिलानं मागणी केलेली आहे। वाल्मिकला स्लीप इपिनिया आजार आहे आणि वाल्मिकच्या वकिलानं न्यायालयाकडे या संदर्भात मागणी केलेली आहे। वाल्मिकला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याच्या वकिलानं ही मागणी केलेली आहे। वाल्मिक कराडला जो आजार आहे तो म्हणजे स्लीप इपिनिया हा आजार त्याला आहे आणि त्यासाठी त्याला सीपीएपी ही मशीन देण्यात यावी अशी मागणी त्याच्या वकिलानं केलेली आहे। वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या वकिलानं ही मागणी केलेली आहे। न्यायालयाकडे ही मागणी केली आहे, त्यामुळे आता न्यायालय ही मागणी मान्य करतं का याकडे लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्यासोबत। ज्ञानेश्वर, वाल्मिकला जो आजार आहे त्यासाठी त्याला सीपीएपी ही मशीन देण्यात यावी अशी मागणी त्याच्या वकिलांनी केलेली आहे, नेमकं वकिलांचं म्हणणं काय? वाल्मिक कराडला न्यायालयीन प्रक्रियेसाठी ज्यावेळेस न्यायालयात आणण्यात आलं होतं त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यावेळेस त्याला सर्दी खोकला असा आजार असल्याचं निदर्शनास आलं आणि सुनावणी दरम्यान त्याच्या वकिलांनी अशी युक्तिवाद केलं कोर्टापुढे की वाल्मिक कराडला झोपी संदर्भात एक आजार आहे आणि त्याला झोपेच्या दरम्यानमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यात ऑक्सिजन पुरवठा करणारी त्याला मशीन देण्यात यावी अशा प्रकारचा युक्तिवाद केला आणि तसे त्यांनी रीतसर अर्ज देखील सन्माननीय न्यायालयानं दाखल केलेले। यावर अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही। मात्र काही वेळानंतर आता ज्यावेळेस त्याला जेलमध्ये नेलं जाईल त्याच्यापूर्वी हा निर्णय होणं अपेक्षित आहे। आज वाल्मिक कराडचा 21 दिवसाचा पोलीस कोठडीतला मुक्काम संपलेला आहे आणि आता त्याची इथून पुढचा जो प्रवास आहे तो न्यायालयीन कोठडीत असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय वाल्मिक कराडच्या वकिलांना ही महत्त्वाची मागणी केलेली आहे, त्यामुळे आता न्यायालय नेमका या मागणीचा कशा प्रकारे विचार करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर वाल्मिकला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याच्या वकिलांना ही मागणी केली आहे, सीपीएपी मशीन त्याला देण्यात यावी अशी मागणी समोर आली आहे।